चिंतने निर्सेल संकट कराल दुर्गट भव सिंधू जन्मलिया कोळी वाचे स्मरा राम जन्मलिया कोळी वाचे स्मरा राम घरी आजीने मरणीशी तुका मने कोटी कुळे ती पुनित भावे गाता गीत विठोबाचे विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा नमस्ते शारदा देवी विना पुस्तकधारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्नं भव सर्वदे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयारणं सर्वलोकैकनाथम् महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य दिष्टं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करू
बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरते घेतलेला अभंग श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून 4 चरणाचा आहे. या अभंगाद्वारे महाराज आपला सारसार विचार करण्याला प्रवृत्त करून नामसंकीर्तनाचं श्रेष्ठवट पटवून देतात आणि नाम घेण्यास प्रेरणा देतात. विठ्ठल विठ्ठल महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात देवाने या सृष्टीमध्ये आणि सर्व प्राण्यांमध्ये मानवाला बुद्धीचे सामर्थ्य सर्वात जास्त दिलेले आहे. त्या बुद्धीच्या सामर्थ्यावर मानवाने क्षणोक्षणी सार वा सार याचा विचार करावा आणि सारातही सार असणारे विठ्ठल नाम संकीर्तन करावं. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात विठ्ठल नाम संकीर्तनाने कोटी कुळाचा उद्धार झालेला आहे म्हणूनच रात्रंदिवस विठ्ठल नाम संकीर्तन करावं. महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात ईश्वर भक्ती हे मानवाचे आद्य आणि पवित्र कर्तव्य आहे. नवे नवे ईश्वर भक्तीसाठीच मानवाचा जन्म झालेला आहे. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की अशा या नामसंकीर्तनाने कोटी कुळाचा उद्धार झाला म्हणूनच रात्रंदिवस विठ्ठल नामसंकीर्तन करावं असा या अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल आज जो काही परिहार द्यायचा तो असा आज आपल्या या पिंपळवाडी क्षेत्रामध्ये वज्रेश्वरी मित्रमंडळापुढं आज माझे कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आहे. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आणि माझे गुरुवर्य यांचेही आभार मानतो आणि मधुसंगीतीजी महाराज यांचेही आभार मानतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल कलह आणि दंभचराने आत्मानुस गोंधळून गेलेला आहे आणि त्याची दिशाही भूल झालेली आहे. तो काळाच्या प्रवाहात वाहत चाललेला आहे. त्याचा असा समज आहे की संत विचार मागे पडत आहे पण हा त्याचा गैरसमज. संत विचार कधी मागे पडत नाही. आपण अध्यगतीच्या प्रवाहात वाहत चाललेलो आहोत. ज्याला सुख शांती समाधान पाहिजे असेल तर त्याला संत विचाराशिवाय दुसरा पर्याय नाही. तयाचे विसाट शब्द सुख म्हणती येती वेद संध्या सच्चिदानंद काना वावेते. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की संतांच्या सहजवाणीमध्ये वेद आहे म्हणून संत हे सच्चिदानंद आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुका बोले सहजवाणी तेथे वेदांत आहे पाणी. वाचने आम्ही वेदनिता बोलू संतांनी जे कार्य केले ते कार्य करू आम्ही. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला. तो गाथा पुढे वारकरी संप्रदायाचा 5वा वेद म्हणून प्रसिद्ध आहे. वेद हेच नित्य जागृतीचे दैवत असून धम्मचरण हा व्यवसाय आहे आणि सारसार विचार हा सल्ला देणारा मंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल मानवी जीवन सुजलम आणि सुफलम करण्यासाठी वेदही लागतो अध्यात्म लागतो. बुद्धी विशाल करणारे चरित्र घडवणारे आणि मानसिक बल वाढवणारे स्वावलंबी शिक्षकी आजही आणि इथून मागे समाजाला अध्यात्माची गरज आहे. विचार थकले की विकार भडकतात आणि विकार भडकले की जीवनाच्या विकासात शिडी मोडते. विचारा वाचून न पाविजे समाधान. बोलून विचारात पडण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करून बोला आणि बोलण्यावर संयम ठेवा. जे सार आहे ते आत्मसार करा. जे असार आहे ते त्याग करा. त्याग करा ऐसा अहंकार दवंडावे. विठ्ठल विठ्ठल जीवनाच्या अभ्यासातून ग्रंथ निर्माण होतात आणि जीव सुरळीत चालण्यासाठी ग्रंथ आहे. भेदाकडून अभेदाकडे जाण्यासाठी, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी, चिखलाकडून कमळाकडे जाण्यासाठी वेदही लागतो अध्यात्म लागतो. विठ्ठल विठ्ठल मी तुम्हाला काही सारसार विचार याचे उदाहरण सांगतो. खारी खाताना वरचं टरफला खावा की मधली बी खावी? काय
वरचं टरपलं खावं, खारी खाताना वरचं टरपलं खावं आणि मधली बी फेकून द्यावी. वरचं टरपलं म्हणजे सार आणि मधली बी म्हणजे आसार. बदाम खाताना वरचं टरपलं खावं का मधली बी खावी? बदाम खाताना मधली बी खावी, वरचं टरपलं फेकून द्यावे. वरचं टरपलं म्हणजे आसार, जी बदमामधली जी बी राहते ना ती म्हणजे सार. आंबा खाताना वरचं टरपलं फेकून द्यावे आणि आंब्यामधला जो रस आहे ना तो सेवन करावे. वरचं टरपलं म्हणजे आसार आणि आंब्यामधला जो रस आहे ना तो म्हणजे सार. पेढा खाताना काय खावं काय फेकून द्यावे? काय? पेढा खाताना सर्व पेढाच ग्रहण करावे, कारण पेढ्यामध्ये आसार असं काहीच नाही. विठ्ठल 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 त्रिगुण सार निर्गुण सार, सार सार विचार हरिपाठ. त्रिगुण सार निर्गुण सार, विचार हरिपाठ. हेच जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. ओ सारा सार विचार करा उठाऊठी, सारा सार विचार करा उठाऊठी, सारा सार विचार करा उठाऊठी, सारा सार विचार करा उठाऊठी. सार आणि आसाराचा विचार करावा, चांगल्याचा आणि वाईटाचा विचार करावा, पापाचा आणि पुण्याचा विचार करावा. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, कोठून आलेलो आहे याचा विचार करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू, क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार भव सिंधू. सर्व ग्रंथ, सर्व संत आणि स्वतः परमेश्वर सांगतात की निरंतर सुख शांतीसाठी सर्व काळ बोला रामकृष्णारी. म्हणा रामकृष्णारी, रामकृष्णारी म्हणा ना, रामकृष्णारी, रामकृष्णारी, रामकृष्णारी. मी तुम्हाला 4 वेद, शास्त्र
आणि 18 पुराणे सांगतो. 4 वेद असे, पहिला वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे हे 4 वेदाचे प्रकार आहे. न्याय, वैशिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे हे 6 शास्त्र आहे. ब्रह्म पदम, मोजा बघा, ब्रह्म पदम, वैष्णव, शैव, भागवत, नारदीय, मार्कंडे, ब्रह्मवैवर्तक, स्कंद, लिंग, अग्नी, मत्स्य, पुरुह, वरह, वामन, भविष्य आणि गरुड अशी 18 पुराणे अस्तित्वात आलेली आहेत. म्हणून चव्वेदिजान शाही शास्त्रीकारांना 18 पुराण हरिसी गाती. हरीची गाती, अठराई पुराण हरीची गाती, अठराई पुराण हरीची गाती, अठराई पुराण हरीची गाती. चहुवेदी जाण साईच्या श्रीकारण, जाण साईच्या श्रीकारण, चहुवेदी जाण साईच्या श्रीकारण, चहुवेदी जाण साईच्या श्रीकारण, अठराई पुराण हरीची गाती, अठराई पुराण हरीची गाती, अठराई पुराण हरीची गाती, अठराई पुराण हरीची गाती. चव्वेदिजान शाही शास्त्रीकारांना 18 पुराण हरिसी गाती. ज्याप्रमाणे दह्याचं मंथन करून लोणीवर येते, त्याप्रमाणे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणाचं मंथन करून सारसार विचार हा वर येतो. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून या शूळ पाणी घेताय वारंवार. म्हणून महादेव सुद्धा विठ्ठल नाम संकीर्तन करतात. हे विश्व एवढे सुंदर आहे की या विश्वाला व्यापून टाकणारे सुद्धा किती सुंदर असेल. फुकटचे व्यर्थ बोलून अहंकार साठवण्यापेक्षा फुकटचं नामसंकीर्तन करून अंतकरण शुद्ध करा. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरून राये. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. विठ्ठल हे सर्वांचे देव आहे, विठ्ठल हे सर्वांचे कुलदैवत आहे. विठ्ठल वीत म्हणजे पैसा आहे, विठ्ठल गोत म्हणजे नातेवाईक आहे आणि विठ्ठल हेच चित्त आहे. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाचे 2य चरण सांगतात. याच्या चिंतने निरसेल संकट, याच्या चिंतने निरसेल संकट, याच्या चिंतने निरसेल संकट, याच्या चिंतने निरसेल संकट, चिंतने निरसेल संकट, याच्या चिंतने निरसेल संकट.
तयाच्या चिंतने निर्सेल संकट तरहल दुर्गट भव सिंधू. तुम्ही हरीचे चिंतन करा, हरी तुमचे चिंता करीन. हरी मुखे गाता हरपले चित्ता तया गोता जल मागे दयान मागोता जल मागे दयान मागोता जल मागे दयान मागोता. हरी मुखे गाता हर परी चिंता दयान मागोता जल मागे दयान मागोता जल मागे. हरी मुखी गाता हर परी चिंता दयान मागोता जल मागे दयान मागोता हरिमुखे गाता हरपली चित्ता तया न मागुता जन्म घेणे. पांडुरंगा आपल्या लाडक्या भक्त नामदेवरायांना म्हणतात की जे लोक एकनिष्ठेने मला बसतात ना त्या लोकांच्या सदैव मी पाठीशी असतो. हे रवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चित्ता काय समर्थांची कांता कोरोना मागे. तुम्ही देवाची भक्ती करा, देव तुमची मुक्ती करेल. तुम्ही देवाचं स्मरण करा, देव तुमचं मरण चुकवेल. तुम्ही देवाला आपलंसं करा, देव तुम्हाला आपलंसं करीन. तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. विठ्ठल नाम संकीर्तनाने कोटी कुळाचा उद्धार झालेला आहे. म्हणूनच रात्रंदिवस विठ्ठल नाम संकीर्तन करावं आणि हाच नेम धरावा. विठ्ठल विठ्ठल दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार न. दुःख बांधवडी आहे संसार दुःख बांधवडी आहे संसार आहे संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे संसार दुःख बांधवडी आहे संसार दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाचे तिथे चरण सांगतात. वाचे स्मरे राम जन्मोनिया कुणी 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 वाचे स्मरे राम जन्मोनिया कुणी
वाचे स्मरा राम घरी याचिने मरणीशी. जे लोक भक्ती करीत नाही ते दुबळे असतात, पळकुटे असतात. ज्यांच्या स्मरणामध्ये विठ्ठल नाम नाही, ज्या मुखामध्ये विठ्ठल नाम नाही, ते मुख नसून सापाचे बीळ आहे आणि त्याची जीभ म्हणजे काळा साप आहे. ज्या शरीरामध्ये विठ्ठल नाम नाही ते शरीर नसून किडा आहे. ज्या देशात विठ्ठल नाम नाही ते देश नसून स्मशान आहे. त्याचप्रमाणे पाण्याशिवाय सरळ नसून चिखल आहे. हरिविना जन्म तो नरकाचा पैजान, यमाचा पाहून प्राणी होय. हरिनामाशिवाय जीव नसून वन आहे, हरिनामाशिवाय जीव नसून माकड आहे. त्याचप्रमाणे पाण्याशिवाय सरळ नसून चिखल आहे. विठ्ठल 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 घरी याचिने मरणीशी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस. रात्रंदिवस विठ्ठल नाम संकीर्तन करावं आणि हाच नेम धरावा. मानवाचं आयुष्य किती वर्ष असतात? 100 वर्ष. त्यात 50 वर्ष झोपेत जातात आणि उरलेले 50 वर्ष कशात जातात? उरलेले 50 वर्ष बाल पिढी माशीला जेवढा पंख हलवायला जेवढा वेळ लागत नाही तेवढा वेळ मरण्याला सुद्धा लागत नाही. म्हणून घरी याचिने मरणीशी हेच जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. कोटी पुळी
ज्याला पण वाटत असेल ना हा हार आपल्या मुलाच्या गळ्यात पडावा, त्याने आमच्या नाथब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्याचा मुलगा टाकावा. आमची संस्था राहता पिंपळस या ठिकाणी आणि आमचे गुरुजी संतोषजी महाराज दीक्षित यांनी आम्हाला हे कीर्तन पकवाद आणि हे मुलं गायन करताय ना, हे आम्हाला संतोष महाराज दीक्षित यांनी शिकवलं. आणि ज्यांना ही वाटत असेल आपल्या मुलाच्याही गळ्यात हा हार पडावा, त्यांनी आमच्या गुरुजींकडं आपले मुलं टाकावे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
शरद ऋतूमध्ये येते ती शारदीय नवरात्र आणि चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये येते ती वासंती नवरात्र. अशा या आपल्या भारतभूमीमध्ये दोन प्रकारच्या नवरात्र असतात. एक शारदीय नवरात्र आणि दुसरी वसंती नवरात्र. जीव जगत आणि जगदीश्वर या संबंधीची माहिती जशी आपल्याला संतांनी करून दिलेली आहे ना, तशीच आपल्या कुलदेवीची ही माहिती आपल्याला संतांनीच करून दिलेली आहे. म्हणून कुळीची ही कुलदेवी केली ठाई संतांनी. जीव जगत आणि जगदीश्वर या संबंधीची माहिती संतांनी करून दिली. म्हणजे जीव म्हणजे काय, तर जर देह नसून तो एक परमात्म्याचा अंश आहे आणि त्याची आत्मा चेतन आहे. आपण विठ्ठल 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 नवरात्रमध्ये भगवती जगदंबेची उपासना करावी, आराधना करावी. देवी म्हणजे काय, दैवत म्हणजे काय, त्याची आराधना म्हणजे काय, त्याची उपासना म्हणजे काय, हे आपल्याला माहीत करून घेण्यासाठी आपल्याला हे केवळ आपल्याला संत सांगू शकता. म्हणून संत सहवासात जावं. अवतारा तुम्हा धराव्या कारणे उधरावे जन जड जीवा. विठ्ठल 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 आता आपण एक जोगवा घेऊ आणि मग कीर्तनाला सांगता करू. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ओ मैयावर वरदानाला गुणी, ओ मैयातून वरदानाला गुणी, मोह मैयातून वरदानाला गुणी. विविध नामाची करावया धारणी, विविध नामाची करावया धारणी, विविध नामाची करावया धाडणी, विविध नामाची करावया धारणी. भक्ताई गोवाची निर्वाणी. ऐसा जोगवा ऐसा जोगवा ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा जोगवा मागेना. ऐत्या सारोनी माळ मी घालिना, ऐसा सारोनी माळ मी घालिना, ऐत्या सारोनी माळ मी घालिना. ऐसा सारोनी माळ मी घालिना. आदी बोधाचा झेंडा मी घेईना, आदी बोधाचा झेंडा मी घेईना, आदी बोधाचा झेंडा मी घेईना. आदी बोधाचा झेंडा मी घेईना. वेदरहित वारीची जाईना. ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा जोगवा मागेना, जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा जोगवा मागेना, जोगवा मागेना, भक्तांच्या करीन नवरात्रा. कोटी मागेन ज्ञानपुत्रा, कोटी मागेन ज्ञानपुत्रा. हरिना सद्भाव अंतरीच्या मित्रा, हरिना सद्भाव अंतरीच्या मित्रा. संसार सांडिला कुपुत्रा. ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा जोगवा ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा ऐसा जोगवा जोगवा मागेना. पूर्णबोधाची घेईन मी परडी, पूर्णबोधाची घेईन मी परडी, पूर्णबोधाची घेईन मी परडी. पूर्णबोधाची घेईन परडी. आशा गुणेच्या पाडीन मी दरडी, आशा तुझ्या पाडीन तरडी, आशा गुणेच्या पाडीन मी दरडी. मनोविकार करीन कुरवंडी. ऐसा जोगवा जोगवा मागेना, ऐसा जोगवा
पकवादाला साथ करणारे कृष्णा महाराज आदमाने आणि कौस्तुभ महाराज दीक्षित आणि राम महाराज पवार आणि विठ्ठल महाराज दुधमल, तसेच गायनाला साथ करणारे कार्तिक महाराज काशीद, विठ्ठल महाराज दुधमल, गणेश महाराज दुधमल आणि अभयजी महाराज डोंगरे, आणि तसेच माझ्या पाठीमागे माझे गुरुबंधू ही मला साथ करण्यासाठी उभं राहिले. तरी मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या गुरुजींचे आभार मानतो आणि कीर्तनाला सांगता करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.